काही लोकांना तुमचा चांगुलपणा समजत नाही. ते फक्त त्यांचा फायदा घेतात. जोपर्यंत तुम्ही शांत असता तोपर्यंत लोक तुम्हाला कमकुवत समजतात. पण एकदा तुम्ही स्वतःची किंमत दाखवायला सुरुवात केली की त्याच लोकांचा ॲटिट्यूड बदलतो. जर तुम्हालाही चुकीचं वागणाऱ्या लोकांना त्यांच्या जागेवर आणायचं असेल, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपायचा असेल आणि कोणीही हलक्यात घेऊ नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच पॉवरफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नियम 1. प्रत्येक गोष्ट सहन करणं बंद करा. जगात सर्वात जास्त वापर त्या व्यक्तीचा होतो जी प्रत्येक गोष्ट शांतपणे सहन करत राहते. सुरुवातीला लोकांना तुमचं चांगुलपण आवडतं, पण हळूहळू ते त्याची सवय करून घेतात. मग डिसरिस्पेक्ट सुरू होतो. उशिरा रिप्लाय देणं, गरज असेल तेव्हाच बोलणं, तुमच्या फिलिंग्स इग्नोर करणं आणि तुम्ही काहीच बोलणार नाही याची खात्री असल्यामुळे वारंवार चुकीचं वागणं. म्हणून पहिला नियम, प्रत्येक गोष्ट सहन करणं बंद करा. शांत असणं वेगळं आणि स्वतःचा अपमान सहन करणं वेगळं. काही लोकांना शब्दांनी नाही तर तुमच्या बदललेल्या वागणुकीतून धडा मिळतो. तुम्ही प्रत्येक वेळी अवेलेबल राहणं बंद केलं की त्यांना तुमची किंमत समजायला लागते. तुम्ही प्रत्येक चुकीवर हसून इग्नोर करणं बंद केलं की त्यांना त्यांच्या वागण्याची जाणीव होते. कारण लोक तुमच्याशी तसंच वागतात जितकी तुम्ही परवानगी देता. तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट केला नाही तर दुसरा का करेल? म्हणून चुकीचं वागणं दिसलं की स्वतःला शांतपणे मागे घ्या. वाद घालण्याची गरज नाही, पण स्वतःची किंमत कमी होईल इतकं सहनही करू नका. काही वेळा शांतपणे दूर जाणं हेच सर्वात ताकदवर उत्तर असतं. नियम 2. जास्त एक्सप्लेन करणं बंद करा. जे लोक खरंच तुमचे असतात त्यांना सतत एक्सप्लेनेशन लागत नाही आणि जे मुद्दाम चुकीचं समजून घेतात त्यांना कितीही एक्सप्लेन केलं तरी उपयोग नसतो. पण अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते सतत स्वतःला प्रूव्ह करत बसतात. मी असं म्हणायचं नव्हतं, माझा तसा हेतू नव्हता, तू चुकीचं समजलीस. आणि समोरची व्यक्ती हेच एन्जॉय करत असते, कारण तिला माहिती असतं तुम्ही तिच्या अप्रूव्हलसाठी धडपडत आहात. व्यवहारात एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला तुमची किंमत असते तो तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याला नसते तो मुद्दाम गैरसमज करून घेतो. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. काही लोकांना तुमची साईड समजून घ्यायचीच नसते. त्यांना फक्त तुम्हाला गिल्टी फील करायचं असतं आणि तुम्ही जितकं एक्सप्लेन कराल तितकं ते तुम्हाला मेंटली वीक समजतील. शांत राहायला शिका. तुमची ट्रूथ प्रत्येकाला पटवून देणं ही तुमची जबाबदारी नाही. वेळ आणि तुमचं वागणं हे सर्वात मोठं एक्सप्लेनेशन असतं. नियम 3. तुमची ॲब्सेंट जाणू द्या. काही लोकांना तुमची किंमत तेव्हाच समजते जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून थोडे दूर जाता. जोपर्यंत तुम्ही कायम अवेलेबल असता तोपर्यंत लोक तुम्हाला गृहीत धरतात. त्यांना वाटतं हा तर आहेच. मग तुमच्या वेळेची किंमत राहत नाही, तुमच्या फिलिंग्सची किंमत राहत नाही, तुमच्या प्रेझेन्सचीही सवय होते. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मागे घेता, रिप्लाय कमी करता, लक्ष देणं कमी करता, त्या दिवशी त्यांना रिकामेपण जाणवायला लागतं. कारण माणसाला जे कायम मिळतं त्याची किंमत उशिरा समजते. म्हणून प्रत्येक वेळी धावत जाऊ नका.
कोणी इग्नोर करत असेल तर तुम्ही स्वतःची एनर्जी वाचवा. स्वतःला इतकं स्वस्त बनवू नका की लोकांना तुमच्या जाण्याने काही फरकच पडू नये. शहाणे लोक प्रत्येकाला अटेन्शन देत बसत नाहीत. ते ऑब्झर्व करतात. समोरचा व्यक्ती खरंच व्हॅल्यू देतोय का, फक्त गरजेपुरतं वापरतोय, आणि जर वापरत असेल तर ते शांतपणे डिस्टन्स तयार करतात. कारण काही लोकांना शब्दांनी नाही तर तुमच्या ॲब्सेन्सने धडा शिकवतो. नियम 4. भावनावर कंट्रोल ठेवा. चुकीचं वागणारे लोक सर्वात आधी तुमच्या इमोशन्सशी खेळतात. ते तुम्हाला चिडवतात, दुखावतात, प्रूव्ह करतात आणि मग तुमची रिॲक्शन पाहतात. कारण त्यांना माहिती असतं इमोशनल माणूस चुका जास्त करतो. रागात घेतलेला निर्णय, दुःखात घेतलेले शब्द आणि अटॅचमेंटमध्ये घेतलेल्या चुका आयुष्यभर त्रास देतात. म्हणून व्यवहारात सर्वात मोठी ताकद म्हणजे इमोशनल कंट्रोल. कोणी काही बोललं म्हणून लगेच तुटून पडू नका. कोणी डिसरिस्पेक्ट केलं म्हणून स्वतःची मेंटल पीस खराब करू नका. कारण काही लोकांना तुमच्या रागाचं पाहिजे असतो. त्यांना तुमचं संतुलन बिघडवायचं असतं आणि ज्या दिवशी तुम्ही शांत राहायला शिकलात त्या दिवशी त्यांची ताकद संपते. लक्षात ठेवा, शांत राहणारा माणूस कमकुवत नसतो. तो फक्त स्वतःची एनर्जी योग्य ठिकाणी वापरत असतो. सिंह प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला उत्तर देत फिरत नाही. त्याची शांतता हीच त्याची ताकद असते. म्हणून रिॲक्शन देण्याआधी विचार करा. कारण काही युद्ध जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच उतरू नये. नियम 5. स्वतःची किंमत वाढवा. जगात लोक तुमची तसंच वागतात जसं तुम्ही स्वतःशी वागता. तुम्ही स्वतःला कमी समजलात तर लोकही तुम्हाला कमी समजतील. तुम्ही प्रत्येक वेळी ॲडजस्ट करत राहिला, स्वतःच्या फिलिंग्स दाबत राहिला, स्वतःचा वेळ आणि सेल्फ रिस्पेक्ट सॅक्रिफाईस करत राहिला तर लोकांना वाटायला लागतं की तुम्ही कायमच सहन कराल आणि तिथेच डिसरिस्पेक्ट सुरू होतो. म्हणून स्वतःची किंमत वाढवा. तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. तुमची मानसिक शांतता महत्त्वाची आहे. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे. हे जपायला शिका. काही लोक फक्त तेव्हाच जवळ येतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. काम झालं की त्यांचा टोन बदलतो. म्हणून प्रत्येकाला आयुष्यात परमनंट जागा देऊ नका. लोकांना वेळेनुसार ऑब्झर्व करा. त्यांचे ॲक्शन्स बघा. कारण शब्द गोड असू शकतात पण इंटेन्शन नेहमी ॲक्शन्समधून दिसतं. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणीतरी इग्नोर केलं तरी तुमची किंमत कमी वाटू नये. कोणीतरी दूर गेलं तर तुम्ही स्वतःला दोष देत बसू नये. कारण स्वतःची किंमत ओळखणारा माणूस कधीच पूर्णपणे तुटत नाही. 6. नाही म्हणायला शिका. अनेक लोक आयुष्यात फक्त एक कारणामुळे वापरले जातात. कारण त्यांना नाही म्हणता येत नाही. कोणी काही मागितलं की लगेच हो. कोणी मदत मागितली की स्वतःचं काम सोडून धावणं. कोणी चुकीचं वागलं तरी नातं जाईल म्हणून शांत बसणं. हे सुरुवातीला चांगुलपणा वाटतं पण हळूहळू लोक त्याचा फायदा घ्यायला लागतात. कारण त्यांना माहिती असतं हा काही नाही म्हणणार नाही आणि जिथे नाही नसतं तिथे रिस्पेक्ट हळूहळू संपत जातो. व्यवहारात मजबूत लोक प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाहीत. त्यांना माहिती असतं स्वतःची पीस वाचवणं महत्त्वाचं आहे. म्हणून जर एखादी गोष्ट तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करत असेल, तुमची एनर्जी संपवत असेल किंवा सेल्फ रिस्पेक्ट कमी करत असेल तर स्पष्ट नाही म्हणा. लोक सुरुवातीला नाराज होतील कारण त्यांना तुमची जुनी सवय झालेली असते. पण हळूहळू ते तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतील. लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वतःच्या लिमिट जपतो त्यालाच लोक जास्त व्हॅल्यू देतात. नियम 7. लोकांना त्यांच्या वागण्याचे
कॉन्सिक्वेन्स जाणू द्या. काही लोकांना शब्दांनी काही फरक पडत नाही. तुम्ही किती समजावलं, किती शांतपणे बोललात तरी ते बदलत नाही. कारण त्यांना माहिती असतं काही झालं तरी हा आपल्या जवळच राहणार आणि तिथेच ते चुकीचं वागणं रिपीट करत राहतात. म्हणून काही वेळा लोकांना कॉन्सिक्वेन्स जाणून द्यावे लागतात. जर एखादी व्यक्ती सतत डिसरिस्पेक्ट करत असेल तर तिच्यासाठी अवेलेबल राहणं बंद करा. जर कोणी तुमच्या फिलिंग्सची किंमत करत नसेल तर त्यांच्यावर अटेन्शन खर्च करणं बंद करा. कारण काही लोकांना तुमच्या शब्दापेक्षा तुमच्या बदललेल्या वागण्याचे जास्त धक्का बसतो. तुमची ॲब्सेन्स, तुमचं शांत होणं, तुमचा डिस्टन्स ठेवणं हेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं उत्तर बनतं. लोकांना प्रत्येक वेळी माफी देणं म्हणजे त्यांना तुम्ही तीच चूक करण्याची परमिशन देणं असतं. म्हणून एक मर्यादा ठेवा. एकदा दोनदा ठीक आहे, पण सतत स्वतःचा अपमान सहन करणं म्हणजे स्वतःलाच दुखावणं. शहाणे लोकांना बदलायला भाग पाडत नाही, ते फक्त स्वतःची जागा बदलतात आणि मग समोरच्या आपोआप त्याची चूक समजायला लागते. नियम 8. शांतपणे स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोकांचा ॲटिट्यूड बदलला पाहिजे. सर्वात मोठा बदल ओढून नाही घेतला जात, तर स्वतःला इतकं मजबूत बनवून घेतला जातो की लोकांना स्वतःच रिग्रेट व्हायला लागतं. काही लोक तुम्हाला कमी लेखतील, तुमच्या स्वप्नावर हसतील, तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजतील, पण त्यांना चुकीचं सिद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सक्सेस. वाद घालून नाही, तर स्वतःचं आयुष्य बदलून दाखवा. स्वतःवर काम करा, मेंटल स्ट्रेंथ वाढवा, स्किल वाढवा, सेल्फ रिस्पेक्ट वाढवा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आयुष्यात पुढे जायला लागता त्या दिवशी लोकांचा टोन आपोआप बदलतो. लक्षात ठेवा, जग फक्त शब्द ऐकत नाही, ते रिझल्ट पाहतं. म्हणून स्वतःला प्रूव्ह करण्याचा वेळ घालवू नका. शांतपणे ग्रो व्हा. लोकांना वाटू द्या तुम्ही साधे आहात, कारण योग्य वेळ आल्यावर तुमचा कामच सगळ्यांना उत्तर देईल. आयुष्यात काही लोक तुमच्यासोबत चुकीचं वागतात कारण त्यांना वाटतं तुम्ही कायम सहन कराल. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखता त्या दिवशी सगळं बदलायला लागतं. लोकांना तुमचं सायलेन्स जाणवायला लागतो, तुमचे ॲब्सेंट जाणवायला लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना तुमची व्हॅल्यू समजायला लागते. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करत बसू नका. काही वेळा फक्त शांतपणे मागे हटणं, स्वतःवर फोकस करणं आणि स्वतःची किंमत वाढवणं हेच चुकीचं वागणाऱ्या लोकांना तळावर आणण्याचा सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये व्हॅल्यू असे नक्कीच लिहा. आणि या चॅनलवर असे व्हिडिओ येतच राहतात, तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.